2 सप्टेंबर हा दिवस मुंबई पोलिसांच्या इतिहासातील एक अत्यंत विलक्षण असा दिवस आहे असं आपण म्हणू शकतो. कारण याच दिवशी बरोबर 36 वर्षाच्या अंतराने जनता आणि मुंबई पोलीस यांच्या संबंधातील 2 टोकं या शहराने अनुभवली. यातलं एक टोक म्हणजे एका इंग्रज पोलीस अधिकाऱ्याबद्दल असलेला अतीव आदर, ज्यातून लोकवर्गणीतून त्याचा पुतळा उभारण्यात आला, आणि दुसरं आणि परस्पर विरोधी टोक म्हणजे एका उमद्या पोलीस अधिकाऱ्याचा राजकीय दंगलीत गेलेला झुंडबळी. एका अर्थाने या घटना म्हणजे त्या 36 वर्षात पोलीस आणि जनता यांचे बदललेले संबंध आणि कायद्याबाबत राजकीय व कामगार नेत्यांच्या आणि एकूणच लोकांच्या मनात कमी होत जाणारी भीती आणि आदर याचं लक्षण होतं असं म्हटलं तर कदाचित चुकीचं ठरणार नाही. नमस्कार, मी धवल कुलकर्णी आणि आज मी नेहमीप्रमाणेच तुमच्यासमोर इतिहासातील एक अज्ञात पान उलगडून दाखवणार आहे. योगायोग किंवा कोइन्सिडन्स याच्यावर काहींचा विश्वास असतो तर काहींचा नसतो. पण खरोखर अशा काही घटना इतिहासात घडलेल्या असतात किंवा आपल्या आसपास घडत असतात की त्यांच्याबाबत विचार करताना योगायोग ह्याच्याशिवाय दुसरं कुठलंही संयुक्तिक कारण आपल्याला देता येत नाही. आता हेच बघा ना, 2 सप्टेंबर 1936ला मुंबईच्या सर्वसामान्य नागरिकांनी निधी उभा करून माजी पोलीस आयुक्त सर पॅट्रिक केली यांचा पुतळा मुंबईत उभा केला होता. गोऱ्या परदेशी पोलीस अधिकाऱ्यांचा अशा प्रकारे सन्मान होण्याचा हा कदाचित एकमेव प्रसंग असावा. बरोबर 36 वर्षांनी त्याच दिवशी म्हणजे 2 सप्टेंबर 1972ला पृथ्वीराज चांदगुडे या तरुण व उमद्या अधिकाऱ्याचा कामगार नेते डॉक्टर दत्ता सामंत यांचे समर्थक व शिवसेनेचे समर्थक असलेल्या कामगार यांच्यामध्ये झालेल्या दंगलीत त्यांची हत्या करण्यात आली. त्याचबरोबर पोलीस कॉन्स्टेबल रणजित राणे यांना सुद्धा ठार मारण्यात आले. या दंगलीमध्ये अनेक पोलीस अधिकाऱ्यांना व अंमलदारांना प्रचंड मारहाण झाली होती. तर या 2 परस्पर विरोधी घटना आणि त्यातला योगायोग आपण समजून घेऊया. पहिली घटना म्हणजे मुंबईतल्या नागरिकांनी निधी जमा करून माजी पोलीस आयुक्त सर पॅट्रिक केली यांचा पुतळा उभारून केलेला गौरव. 14 जुलै 1880ला इंग्लंडमध्ये जन्माला आलेले पॅट्रिक केली यांनी वयाच्या 21व्या वर्षी म्हणजे नोव्हेंबर 1902मध्ये इम्पिरियल पोलीस सर्व्हिसमध्ये म्हणजे सध्याच्या IPSमध्ये त्यांची निवड झाली. 1 जून 1922ला त्यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी निवड करण्यात आली. केली हे अस्खरीत मराठी बोलत. कदाचित केली हे मूळ आयरिश वंशाचे असल्यामुळे असेल, पण स्वातंत्र्य चळवळीच्या काळात स्वातंत्र्य सैनिकांबाबत त्यांची एकूणच भूमिका ही काहीशी सहानुभूतीची होती. 1928मध्ये गिरणी कामगारांच्या संपात केलींची अशी सक्त सूचना होती की पोलिसांनी शक्यतो संपकरी कामगारांवर बळाचा वापर करूच नये. स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात पोलीस व जनता यांच्या संबंधात कसलीही कटुता येऊ न देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. 1932मध्ये झालेल्या 2 जातीय दंगलीमध्ये सुद्धा केलींच्या नेतृत्वामुळे परिस्थिती अधिक विकोपाला जाता जाता राहिली. सर पॅट्रिक केली यांच्याबाबत इतिहासाच्या पानात मागे आपण ऐकलेच आहे. पोलीस आयुक्त म्हणून केली यांनी ज्या काही अनेक लक्षणीय गोष्टी केल्या त्यातली एक म्हणजे मुंबईतल्या पठाण गुन्हेगारांच्या गँग्सना घातलेले वेसण. त्याचमुळे फेब्रुवारी 1929मध्ये काही पठाणांनी मुंबई पोलीस आयुक्तालयावरच हल्ला केला आणि असे सांगितले जाते की या हल्लेखोरांचा हेतू हा स्वतः कमिशनरांना ठार मारण्याचा होता. त्याचबरोबर 1924मध्ये त्यांनी ट्रॅफिक कंट्रोल ब्रांच म्हणजे सध्याच्या ट्रॅफिक पोलिसांची सुरुवात केली. नाईट पॅट्रोलिंग म्हणजे रात्रीची गस्त, पोलिसांची बीटची पद्धत ही सुद्धा त्यांचीच देण. सर्व पोलीस स्टेशनसाठी दंग्यांचा प्रतिकार करण्यासाठी घ्यावयाच्या उपाययोजना म्हणजे एक रायट स्कीमसुद्धा त्यांनी आखून दिली. 1 जानेवारी 1930 रोजी पॅट्रिक केली यांना सर ही पदवी बहाल करण्यात आली. 1933मध्ये सेवानिवृत्त झालेले केली हे जेव्हा ते मायदेशी म्हणजे इंग्लंडला जायला निघाले त्यावेळेस अपोलो बंदरात म्हणजे सध्याच्या गेटवे ऑफ इंडियापाशी त्यांना गुडबाय करण्यासाठी हजारो मुंबईकर जमा झाले होते. तब्बल 11 वर्ष मुंबईचे पोलीस आयुक्त असलेले केली यांची ही कारकीर्द ही पोलिसांच्या इतिहासातली दुसरी मोठी कारकीर्द आहे. त्यांच्या सेवा काळात मुंबईतील गुन्ह्यांचे प्रमाण उतरले होते. तेव्हा मुंबईच्या नागरिकांनी त्यांच्या हयातीतच त्यांचा पुतळा उभा करण्याचे ठरवले. 13 नोव्हेंबर
1933ला मुंबईचे महापौर डॉक्टर मोरेश्वर जावळे, सर सुलेमान कासम मिठा, रहिमतुल्ला चिनॉय, सर शहापूरजी बिली मोरिया यांच्यासारख्या शहरातील अग्रगण्य नागरिकांनी महापौरांच्या कार्यालयात सभा भरवून सर केली यांचे उचित स्मारक उभे करण्याचा निर्णय घेतला. 12 जानेवारी 1934च्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये निधी संकलनासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले. वर्षभरात लोकांनी तब्बल 15,000 रुपये जमा केले. प्रसिद्ध शिल्पकार गोरेगावकर यांना सर पॅट्रिक केलींचा पूर्णाकृती पुतळा बनवण्याचे काम सोपवण्यात आले. या पुतळ्याचे अनावरण क्रॉफर्ड मार्केट समोरच्या भागात म्हणजे मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या समोर तत्कालीन महापौर बॅरिस्टर जमनादास माधवजी मेहता यांच्या हस्ते झाले. तो दिवस म्हणजे बुधवार 2 सप्टेंबर 1936. असं म्हणतात की अनेक लोक तिथून पुढे जाताना चपला काढून त्या पुतळ्याला अभिवादन करून अथवा नमस्कार करूनच पुढे जातात. इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की निवृत्तीनंतर आणि भारत सोडल्यानंतर सुद्धा केली आणि मुंबई पोलीस यांचा संबंध संपला नव्हता. कारण ते त्यांच्या एकेकाळच्या भारतातल्या आणि मुंबई पोलीस दलातल्या सहकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार करत आणि महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी मुंबईतल्या पोलीस आयुक्तांना ते नवीन वर्षाचं ग्रीटिंग कार्ड पाठवत. जानेवारी 1966 पर्यंत हा पुतळा तिथेच उभा होता. मात्र या महिन्यात मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी व दर्शनी भागात असलेले परदेशी व्यक्तींचे पुतळे काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे हा पुतळा त्या चौकातनं हलवून जिजामाता उद्यानाजवळील भाऊदाजी लाड संग्रहालयाच्या प्रांगणात नेऊन ठेवण्यात आला. पण दुसरा एक विलक्षण योगायोग बघा. पुतळा हलवल्यानंतर अगदी काहीच दिवसात म्हणजे 14 फेब्रुवारी 1966ला सर पॅट्रिक केली यांचं निधन झालं. आता वळूया त्या 2 सप्टेंबर या तारखेशी निगडीत दुसऱ्या परस्पर विरोधी घटनेकडे. ती घटना म्हणजे पृथ्वीराज चांदगुडे या पोलीस अधिकाऱ्याची कॉन्स्टेबल रणजित राणे यांच्यासोबत झालेली हत्या. पुण्यातनं BA करून चांदगुडे यांची निवड 1948मध्ये मुंबई शहर पोलीस दलात करण्यात आली. त्यावेळेस मुंबई शहर पोलीस दल हे मुंबई राज्य म्हणजे बॉम्बे स्टेटच्या पोलीस दलापासून वेगळे होते. चांदगुडे यांच्यासोबत निवड झालेले त्यांचे बॅचमेट असलेले पोलीस अधिकारी म्हणजे पुढे पोलीस उपायुक्त म्हणून सेवानिवृत्त झालेले अरविंद पटवर्धन. पटवर्धन हे मुंबई पोलीस दलाचे एक अग्रगण्य इतिहासकार होते. ते महाराष्ट्र पोलीस दलाच्या दक्षता मासिकाचे संपादन सुद्धा करत. पोलिसांच्या इतिहासामध्ये रस असलेल्या कुठल्याही व्यक्तीला या विषयाचा अभ्यास करताना पटवर्धनांच्या एकूण लेखनाकडे वळावंच लागतं. मुंबई पोलीस दलात निवड झाल्यानंतर आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर पृथ्वीराज चांदगुडे यांची नेमणूक पायदुनी पोलीस स्टेशनला करण्यात आली. पुढे ते मुंबई पोलिसांच्या दारूबंदी शाखेत गेले आणि त्यानंतर गावदेवी पोलीस स्टेशनला सुद्धा त्यांनी सेवा बजावली. अविवाहित असलेले चांदगुडे हे 1972मध्ये विक्रोळी पोलीस स्टेशनला असिस्टंट इन्स्पेक्टर म्हणजे सहाय्यक निरीक्षक होते. त्या विक्रोळी पोलीस स्टेशनची स्थापना 1969मध्ये झाली होती. अरविंद पटवर्धन चांदगुडेंबद्दल असं लिहितात की ते उमदे आणि खिलाडू वृत्तीचे होते. ते मनमिळाऊ होते आणि सर्वसामान्य नागरिकांसोबत आदराने आणि प्रेमाने वागत. चांदगुडे यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्याबाबत लिहिलेल्या आठवणींमध्ये त्यांचा सर्वसामान्य माणसाबाबत व गरिबांबाबत असलेली कणव आपल्याला जाणवते. 1972मध्ये गोदरेज कंपनीच्या विक्रोळी येथील कारखान्यात 2 कामगार युनियनमध्ये कुरबुरी सुरू झाल्या. हा होता कामगार नेते डॉक्टर दत्ता सामंत यांच्या कामगार युनियनमध्ये आणि शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेमधला वाद. पाहता पाहता या भांडणाने उग्र स्वरूप घेतले. एकमेकांच्या गोटातल्या एकट्या दुकट्या कामगाराला गाठून मारहाण करणं, कपडे फाडणं, त्याच्या गळ्यात चपलांच्या माळा अडकवणं, कंपनीच्या अधिकाऱ्यांना दमदाटी करणं असे प्रकार सुरू झाले. या अशा अनिष्ट प्रकारांना आळा घालायला विक्रोळी पोलीस स्टेशनला असले चांदगुडे यांनी सुरुवात केली. पण तरीसुद्धा गोदरेज कंपनीतली परिस्थिती झपाट्याने चिघळत होती. रामू घाडीगावकर या शिवसेनेशी निगडीत असलेल्या कामगाराला वसाहतीतील दिवे घालून अंधारात योजनाबद्ध पद्धतीने मारण्यात आले. जखमी घाडीगावकरांवर त्यांच्या घरीच वैद्यकीय उपचार सुरू होता. 1 सप्टेंबर रोजी शिवसेनेचे स्थानिक नेते घाडीगावकर यांना भेटायला आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला कामगार वसाहतीत आले. त्यावेळेस त्या बिल्डिंग भोवती विरोधी गटाच्या कामगारांनी वेढा घातला. त्यांच्या घराजवळ पहारा देत असलेले पोलीस शिपाई रणजित राणे आणि बन्सीलाल लोखंडे यांना त्या प्रकाराची कुणकुण लागताच त्यांनी आपल्या वरिष्ठांकडेही माहिती पोहोचवली. त्याचबरोबर विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम आणि चांदगुडे तिथे दाखल झाले. तिथलं वातावरण निवळेल याची खबरदारी घेऊन त्यांनी हत्यार बाळगणाऱ्या काही कामगारांना अटक केली. ते त्या कामगारांना पोलीस स्टेशनवर नेत असताना काही कामगार नेते मध्ये पडले आणि हे लोक काही करणार नाहीत याची आम्ही हमी देतो
अशी विनवणी करू लागले. परिस्थिती अजून चिघळू नये आणि हाताबाहेर जाऊ नये म्हणून चांदगुडेंनी त्या लोकांना सोडून दिले, पण दुर्दैवाने त्यांचा हात चांगुलपणा दुसऱ्या दिवशी त्यांच्या प्राणावर बेतणार होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजायच्या सुमारास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी हे घाडीगावकरांची भेट घ्यायला कामगारांच्या कॉलनीत आले. त्यावेळेस तिथे पोलीस बंदोबस्त होता. तेव्हा कॉलनीमध्ये सर्वत्र शांतता होती, पण ती वादळापूर्वीची शांतता आहे हे पोलिसांना काय कुणालाच कळले नाही. अचानक या बिल्डिंगच्या आसपास दुसऱ्या युनियनचे पाठीराखे असलेले कामगार जमू लागले. जोशी ज्या वेळेस या बिल्डिंगमधून बाहेर येत होते तेव्हा साधारणपणे 2000च्या आसपास असणाऱ्या जमावाने त्यांना घेण्यास सुरुवात केली. पोलीस या जमावाला मागे रेटत असतानाच दगडफेकीला सुरुवात झाली. पोलीस लाठी हल्ला करत पुढे गेले की जमाव माघार घेई आणि अगदी लगेचच दगडांचा मारा करत पुढे येई. पोलीस व दंगेखोर यांच्यामध्ये एक पाठशिवणीचा खेळ सुरू झाला. मनोहर जोशींना आमच्या ताब्यात द्या अशी घोषणा हे दंगेखोर करत होते. नेमका त्याच दिवशी शहरात दुसरी एक समस्या उभी राहिली होती. 2 सप्टेंबरला गिरणी कामगारांचा 1 दिवसाचा लाक्षणीय संप आयोजित करण्यात आला होता. शहरातील शक्य तेवढे पोलीस याच संपाच्या बंदोबस्तात गुंतून गेले होते. पोलिसांनी हल्लेखोरांवर अश्रुधूर सोडला, पण हा जमाव पोलिसांच्या संख्येपेक्षा खूपच मोठा होता आणि त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. फक्त 25 ते 30 पोलीस या जमावाला तोंड देत होते. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना नाईलाजाने हवेत गोळीबार करावा लागला. पण ते लोक हातातल्या काठ्या, लाठ्या, सळ्या घेऊन पोलिसांवर अक्षरशः तुटून पडले. एकतर एका पोलिसाच्या वर 15-15, 20-20 जणांनी हल्ला केला, तरीसुद्धा मोठ्या कष्टाने जोशींची गाडी अडथळे पार करत कॉलनीच्या बाहेर पडली. मात्र त्यांच्या ताफ्यातील इतर 2 गाड्या दंगेखोरांनी अडवल्या आणि त्यातल्या पोलिसांना व इतरांना बाहेर खेचून बेदम मारहाण केली. यामध्ये शेडगे नावाच्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यांचे रिव्हॉल्वर खेचून घेऊन इतके मारण्यात आले की त्यांचा एक डोळा कायमचा गेला. पोलीस नियंत्रण कक्षाकडे अधिक कुमक मागवत असलेले वायरलेस ऑपरेटर रामनारायण डुबे यांच्या पाठीत गुप्तीने भोसकण्यात आले. इतकं करूनही ते आपली जागा सोडत नाहीत हे बघून त्यांना गाडी बाहेर खेचून गाडीला आग लावण्यात आली. दुबेंना नंतरही इतकी मारहाण करण्यात आली की त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला. साधारणपणे याच दरम्यान पृथ्वीराज चांदगुडे या मैदानाच्या मध्यभागी रिव्हॉल्वर उंचावून लोकांना मागे जाण्यासाठी इशारा देत होते. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यांनी त्यांच्या एका सहकाऱ्यांना पोलीस स्टेशनला जाऊन रायफली व आणखी कुमक आणण्यासाठी धाडले. हे मुळे नावाचे अधिकारी जमावाला चुकवत कॉलनीच्या भिंतीवरून उडी मारून हायवेवर येऊन पोलीस स्टेशनला पोहोचले आणि अगदी काही मिनिटातच 10-12 रायफलधारी पोलिसांना आणि कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी हजर झाले. पण दुर्दैवाने तोपर्यंत फार उशीर झाला होता. पोलीस निरीक्षक कदम हे तोंडावर एक मोठा दगड लागून जखमी झाल्यावर त्यांना जमावापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असलेल्या चांदगुडेंच्या रिव्हॉल्वरमधल्या साऱ्या गोळ्या संपल्या होत्या. अचानक जमावातील 4-5 जण त्यांच्या अंगावर धावून आले आणि त्यांच्यातल्या एका माणसाजवळ कुऱ्हाड होती. चांदगुडे यांच्या डाव्या खांद्यावर त्या कुऱ्हाडीने इतका जोराचा घाव घालण्यात आला की त्यांचा डावा हात हा खांद्यापासून तुटला. दुसऱ्या बाजूला कॉन्स्टेबल रणजित राणे यांना जमावाने लाठ्या, काठ्या, दगडविटा यांनी अक्षरशः ठेचून मारले. तोपर्यंत मुळे वायरलेस गाडी आणि कुमक घेऊन कॉलनीत आले होते. पोलिसांनी जमावावर गोळीबार केला. जमाव तिथून पळून जाऊ लागला, पण मुळे व त्यांच्या सहकार्यांनी 15-20 लोकांना जागेवरच पकडून आणि त्यांना हत्यारासकट अटक केली. चांदगुडे यांचे पार्थिव सापडले त्यावेळेस त्यांचा डावा हात खांद्यापासून तोडण्यात आला होता आणि त्यांचं डोकं दगडानं इतकं ठेचलं गेलं होतं की त्यांना ओळखणं मुश्किल झालं होतं. त्यानंतर काही वेळातच जखमी अवस्थेत असलेले कॉन्स्टेबल राणे यांनी आपल्या पत्नीसमोरच शेवटचा प्राण सोडला. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला होता. त्यावेळेस क्राईम ब्रांचचे प्रमुख होते पोलीस उपायुक्त रमाकांत कुलकर्णी. पुढे युनियनच्या नेत्यांसह एकूण 77 लोकांवर गुन्हा भरण्यात आला. पुढे यापैकी 42 लोकांना सत्र न्यायालयाकडून विविध प्रकारच्या शिक्षा सुनावण्यात आल्या. 1964च्या प्रजासत्ताक दिनी पृथ्वीराज चांदगुडे आणि राणे यांना मरणोत्तर शौर्य पदक जाहीर करण्यात आली. तर मित्रांनो, माझं हे इतिहासातलं पान तुम्हाला कसं वाटलं हे मला माझ्या ईमेल ID वर आणि ट्विटर हँडलवर सांगायला विसरू नका आणि बघत राहा फक्त मुंबई तक.